नमस्कार मंडळी, मी नितेश पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करतो। तर आज मी जात आहो आपल्या गावच्या पटावरती आणि पिंपळगावचा पट इकडे या भागातले जर असालच तुम्हाला माहीतच असेल शंकरपट म्हणजे कुठला आहे म्हणून। तर हा आजचा दिवस म्हणजे 100वा पट आहे। तर बहुत जोरदार पट राहणार आहे आणि व्यवस्था पण बहुत जोरदार राहणार आहे। तर हे व्यवस्था तुम्हाला दाखवीनच मी, काही वेळामध्ये पोहोचणार आहो। मी ट्रॅफिकमध्ये फसलेला आहो, पाहू शकता हे भिलेवाड्यामध्ये मी येऊन फसलो आणि आज उशीर पण झाला आज यायला आणि आता इथून किती वाजता निघतो तर माहित, पण तुम्हाला पट तर दाखवीनच मी। आणि या वर्षी पट 4 किंवा 5 दिवसाचा राहील। 4 दिवसाचा तर पक्का आहे आणि जोड्या जर जास्त झाल्या तर 5 दिवसाचा राहील। ज्यांना कोणाला आवडत असेल पट तर ह्या 4-5 दिवसामध्ये येऊन जा। आजचा पहिला दिवस आहे, आजची 2 तारीख म्हणजे वसंत पंचमी, आजपासून सुरुवात होणार आहे पटाची। आणि पहिल्या नंबरवर आहे ट्रॅक्टर, दुसऱ्या नंबरवर आहे रॉयल एनफील्डची बुलेट गाडी आहे कोणती तरी, आणि 3 नंबरला पण बाईक आहेत। म्हणजे चांगलेच नंबर आहेत यावर्षी आणि जोड्या खूप राहणार आहेत। चला तर मग आता पटामध्ये भेटू। अजूनपर्यंत जोड्या चालू झाल्यात मित्रांनो, कारण ह्या जोड्या आता जाऊन राहिल्या। आणि हे दाढीचा प्रकार पहा मित्रांनो, हे असे दाढी बनवतात आमच्या गावचे लोक। या सगळ्या इकडे जोड्या उतरवल्या जाते मित्रांनो, गाड्यावर आणतात जोड्या आणि इथून पायी मग यांना त्या साईडला जावं लागते। आता अजून उद्घाटन व्हायला आहे म्हणून एकही जोडी सुरू नाही झाली। आणि कृषी प्रदर्शनी आहे, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो बहुत मोठी कृषी प्रदर्शनी आहे, ते दाखवतोच तुम्हाला मी थोड्या वेळानंतर। बघा जोड्या आहेत म्हणलीस का? इथं विठोबा कंपनीचा स्टॉल लागलेला आहे। महिंद्रा नोवा, बहुत जोरदार काम आहे ना, हे मशनरी बघा मित्रांनो, हे रोवण्याची मशीन। ही आहे मंडळी रोवण्याची मशीन पॅडी प्रो प्लस। हे नवीन टेक्नॉलॉजी पहा, म्हणजे जेवढे बी तंत्र आले आहेत शेतीला रिलेटेड ते सगळे जिथं उपलब्ध आहेत। म्हणजे कोणाला जर यंत्र वगैरे लागत असतील नवनवीन तर ह्या 4-5 दिवसांमध्ये तुम्ही येऊन जा। आणि स्कीम पण असतील भरपूर, कारण की एवढी मोठी प्रदर्शनी इथं ठेवली आहे तर काही नाही काही तर शेतकऱ्यांसाठी असेलच। हे बघा, हे कशाची मशीन आहे तर माहीत नाही। खूप सारे स्टॉल लागले आहेत, म्हणजे 1, 2, 3, 4 स्टॉल लागलेले आहेत मित्रांनो। यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख अतिथी माननीय सौ कविता उईकेताई, अध्यक्ष जिल्हा परिषद भंडारा यांना अशी विनंती करते की त्यांनी या कार्यक्रमात उपस्थितांना मार्गदर्शन करावं। हा छोटासा ट्रॅक्टर पहा। आज पिंपळगाव इथं वसंत पंचमीच्या पावन पर्वावर खासदार भंडारा गोंदिया दीप प्रज्वलन आपले जिल्ह्याचे संदेश कोलते तसेच मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सन्माननीय मन। आपला हा भारत देश कृषी प्रधान देश आहे। आपल्या या शेतकरी बांधवांना नवीन शेतीविषयी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी म्हणून
हा कृषी मेळावा प्रदर्शनी पशु मेळावा घेऊ या माध्यमाने किती झाले 104 हा दवाई मारायचा द्रोण पहा मित्रांनो किती मोठा आहे. गावचे पापडा आले आहेत तिकडे. नाही टाकावं लागेल ना आम्ही. एका काळात आपल्याला बैल जोडी शिवाय ते आपले पट्टामध्ये पाहायला येणारे मंडळी त्यांच्यासाठी बनवलेला आहे बसायची सोय. एवढा मोठा आयोजन एक कृषी प्रदर्शनीचा केला आहे आणि पारंपरिक आपला जो शंकरपट आहे जे मधल्या काळामध्ये अनेक वर्षासाठी बंदही पडला होता. हा व्हिडिओ आहे मित्रांनो 4थ्या दिवशीचा. कारण पहिल्या दिवशी तुम्हाला माहीतच आहे जोड्या म्हणजे सुटल्याच नाही आम्ही असताना. आणि पाहू शकता गर्दी किती जबरदस्त आहे. जोड्या खूप साऱ्या असल्यामुळे एक दिवस अजून वाढवण्यात आलेला आहे म्हणजे 6 तारखेला आखरी दिवस राहणार आहे. तर ज्यांना कुणाला बी यायचं असेल ते येऊ शकतात.